गोंडपिंपरी तालुक्यात विठ्ठलवाडा ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेखा सुधाकर रामटेके यांनी गंभीर आरोप करत पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले आहेत। नवेगाव आणि घडोली यांच्या दरम्यान असलेला टोलनाका सध्या बंद अवस्थेत असून तो तात्काळ हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। वाढत्या वाहतुकीमुळे या ठिकाणी अपघातांचा धोका वाढला असून याआधीही अनेक जीवितहानी झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच 17 जानेवारी 2026 रोजी तारसा खुर्द येथे घडलेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता। या प्रकरणात संबंधित ट्रक लॉयड मेटल कंपनीचा असल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा गंभीर आरोप रामटेके यांनी केला आहे। गोंडपिंपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आणि त्यांचे सहाय्यक मंगेश कराडे यांनी या प्रकरणात योग्य कारवाई न करता कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी म्हटलंय। मृतक कुटुंबाला आर्थिक मदत न मिळाल्याने न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे। याचबरोबर आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना लक्ष्य केल्याचा आरोपही करण्यात आला। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणाचा इशाराही रामटेके यांनी दिला आहे।